कपिवर्य महारुद्र हनुमान की जय। श्री गणेशाय नमः. ओम नमो शिवाय नमः. श्री प्रभु रामचंद्राय नमः. कंठ होऊनी सद्गदित अंग झाले रोमांचित, श्रोतयाची विद्या स्थित झाली निश्चित. ते समयी राजयाने टाकिता शौर्य तेज सेना तैसेची होई सहज. कामनेच सांडिता विषय लाज मग इंद्रिय ही विसरती. देवी नामदेवी टाकिता देह भान श्रोत्यासी तैसे झाले जाण. श्रवणी ऐकता श्रीहरीचे गुण विदेही होऊनी वैसले. ग्रंथ करते श्री संत महिपती बुवा या ठिकाणी सांगतायत. नामदेव महाराज आणि ज्ञानेश्वर महाराज तीर्थ करत करत फिरत फिरत औंढा नागनाथाचं मंदिर आहे, म्हणजे महादेवाचं मंदिर आहे. आणि त्या मंदिरामध्ये आले आणि नामदेवाने कीर्तन करायला सुरुवात झाली. नामदेवाच्या कीर्तनामध्ये सगळ्यांची विधेय अवस्था झाली होती. कुणाला सुद्धा घरची आठवण, कुलूप लावलंय का नाही माहित नाही, घरी कोण आहे का नाही माहित नाही. विधेय अवस्था म्हणजे देहावरच नाही आणि अगदी तल्लीन होऊन देवाचं कीर्तन ऐकत होते असं सांगतात. ध्यानात आणून जग जेठी आल्हादे टाळी हा पिटीती. विठ्ठल नामे गर्जना करीती आनंद चित्ती न समाये. आणि सगळं विठ्ठलाची मूर्ती ध्यानामध्ये आणली. डोळं झाकून असणाऱ्या भगवंताची मूर्ती हृदयामध्ये साठवली. टाळ्या वाजवत होती. कीर्तनामध्ये टाळ्या वाजवायच्या असतात, त्याच्यामुळे हाताला कुठल्याही प्रकारचा रोग होत नाही. अंतकरण शुद्ध होतं. भगवंताचं भजन मुखानं त्या ठिकाणी श्रवण करत होते, कानानं मुखाने विठ्ठलाचं भजन करत होते असं सांगतात. तव विप्री करोनी स्नान सर्वांगासी भस्म चर्चून. रुद्राक्ष माळा गळा घालून धोत्रे ओली पांघरुले. नामदेवाचं कीर्तन चालू असताना सगळी सभा घनदाट बसलेली होती. कोणी हालत नव्हतं, एवढी तल्लीन झाली होती. आणि इकडं ब्राह्मण लोक गळ्यामध्ये लय मोठ्या माळा होत्या, असलेल्या माळा होत्या गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या मोठ्या मोठ्या. धोत्र ओली होती आणि स्नान करून महादेवाची अभिषेक करण्यासाठी मंदिराकडे येत असताना काय झालं. आग्रह उदक घेऊन करी पूजा घेतली षोडशोपचारी. अभिषेक करावयास त्वरी महाद्वारासी पयाले. आग्र उदक म्हणजे झारे असती, त्या झाऱ्यामध्ये पाणी महादेवाचा अभिषेक करण्यासाठी आणलेलं होतं. आणि महादेवाच्या पायरीपर्यंत मंदिराच्या जवळ आले, पण त्यांना जायला रस्ताच नव्हता. सगळं श्रोत्यांनी गच्च भरलेलं मंदिर होतं. काय झालं. तेथे नामा कीर्तन करीत प्रेमानंदे गात नाचत. यात्रा मिळाली अगणित न दिसे मार्ग जावया. ब्राह्मण लोक आली महाराज. कशासाठी आली होती. महादेवाची पूजा करायची होती. गंगेचं पाणी आणलेलं होतं त्यांनी. आणि आल्यानंतर पाहिलं की नामदेवाचं कीर्तन चालू आहे आणि श्रोतेजन जे आहे ती तटस्थ बसलेली आहेत. अनेक लोक तिथं जमा झालेली होती, त्यामुळे मंदिरात जायला त्यांना रस्ता नव्हता असं सांगतात. वरी वरी केले संध्या स्नान अंतरी विकल्प विटाळे मन. लोकासी म्हणती आम्हाला गुण स्पर्श करायला हो परते. ही लोक महाराज गंगेमध्ये जाऊन नाहतायत. त्यांना असं वाटतंय की गंगेमध्ये जर नाहलं तर अंगातलं पाप संपत. खरं आहे का हो. गंगेचा पुत्र आहे भीष्माचार्य, तरी बाणाच्या असणाऱ्या धारेवरती झोपला. गंगेचा सुपुत्र आहे, मग त्याचं पाप, ज्याचा मुलगाच आई त्या ठिकाणी गंगा आहे, त्याचं पाप धुणं झालं नाही, आपलं पाप धुईल गंगा. अहो वरच शरीराचं मळ काढते, पण अंतकरणामधला मळ कुठलाच साबण काढू शकत नाही. त्याला भगवंताचं भजनच लागतं. ही ब्राह्मण लोक नाली होती गंगेमध्ये, पण अंतकरणामध्ये विकल्प होता असं सांगतात. अंतरी असता क्रोध खळा त्याच्या अवघ्याची भाषा मंगळ. दृष्टी कोणी न दिसे निर्मळ विकल्प जाळीत पडिये. अहो ज्याच्या अंतकरणामध्ये द्वैत आहे, ज्याच्या अंतकरणामध्ये खळपणा आहे, त्याला कुणीच चांगलं दिसत नाही. कितीही महाराज सुंदर असू द्या, स्वच्छ असू द्या, त्या माणसाला तो चांगला दिसतच नाही, कारण त्याचं अंतकरण मलिन असतं. रामायणातलं सांगतो, जैसी ज्याची अंतर्वृत्ती तैसे ते जगाते देखती. या विषयीची श्लोक संपत्ती सावध चित्ती परिसावे. काय नेहमीचा विषय आला त्यामुळे चिबोबी येते. मग तिथं धनलोभी आले, मद्यपाने आले, विषय तो विषय नाही सांगायचा, पण
ज्याची ज्याची अंतर्वृत्ती आहे ते जगाला तसं बघतात आणि तीच स्थिती ब्राह्मणाची होती असं सांगतात. हरी कीर्तनी विटाळ नाही तैसाची ब्रह्म सभेच्या ठाई शिव विष्णूचे दर्शनाची पायी जाता विठाळ न मानावा. ही ववी लक्ष देऊन ऐका, गावातल्या लोकांसाठीच आहे. हरी कीर्तनासी विटाळ नाही, मेलं तरी पुती घ्यायची. महाराज बिंदास सांगतो, ही तर विटाळच नाही हो, कुठल्याच प्रकारचा विटाळ नाही. अहो ज्याचं असणारं भगवंताच्या भजनानं त्याचं जीवन पावन होतं, त्याचं भजन आपण करत नाही. मृत झाल्यावर काय अडचण आहे हो? अहो लोक पाळतात म्हणून पाळायचं तो विषय नाही, पण ह्याला कुठल्याच प्रकारचा विचार नाही. नामासी नाही स्नान बंधन, नामासी नाही विधी विधान, ह्याला कुठल्याही प्रकारचं बंधन नाही, कुठल्याही प्रकारचा नियम पाळायची गरज नाही. अशा पद्धतीने ग्रंथकर्ते मराठीत सांगते. गीता भागवत पुस्तकाशी स्पर्श म्हणेल तो पापराशी दुसऱ्याने ठेविल वेदांताशी तोची तैसाची जाणावा. अहो गीता भागवत पवित्र ग्रंथ आहे आणि याला स्पर्श झाल्यावर जो पाप आहे असं म्हणतो तो दुराचारी आहे. कारण गीता भागवतासारखा ग्रंथ जगामध्ये पवित्र नाही आणि त्या ग्रंथाला स्पर्श केल्यावर हे लोक पाप समजतायत, ते अधर्मी आहेत, वाईट प्रवृत्तीचे आहेत. ग्रंथकर्ते सांगतात, ऐसे जाणून ते समयी ब्राह्मणी चिकित्सा मांडली पाही सक्रोध होऊन लवलाही लोकाशी बोलती अपशब्द. आणि ती ब्राह्मणाला राग आला होता, महाराष्ट्राला जायला रस्ता नव्हता. नामदेवाच्या कीर्तनाने सगळे लोक तटस्थ होऊन विधेय होऊन ऐकत होते. ब्राह्मणाच्या अंतःकरणामध्येच द्वैत होतं, विकल्प होता. त्याच्यामुळे ते लोकांना काय बोलतात ऐका, म्हणे व्यर्थची कार्य गाता टाळ्या पिटोनी हाका मारिता हे तव पंढरीसाची होय मान्यता नागनाथाशी हे न आवडे. तुम्ही जी टाळ्या वाजवताय, मोठमोठ्याने वरडताय, विठ्ठलाला हाका मारताय, ती नागनाथाला आवडत नाही. खरंच आवडत नव्हतं का? अहो नागनाथ महादेवाला तर रामाशिवाय करमतच नाही. पाठ्यपासून रामाचं भजन आहे महादेवाच्या मुखामध्ये. आणि त्या ब्राह्मणाने सांगितलं, ह्या महादेवाला तुम्ही जी विठ्ठलाचं भजन करताय ती पंढरपूरला करायचं, आमच्या गावामध्ये असलं चालत नाही असं ती ब्राह्मण लोकांना बोलतात. याचे त्याशीच बोलणे जाण दुग्धात कसया पाहिजे लवण भाजी शर्करा लाविता जाण रुचीन येईच सर्वथा. ब्राह्मणाने सांगितलं, तुमचं भजन पंढरपूरला शोभतंय, आमच्या गावामध्ये शोभत नाही. दूध आहे, आता दुधाला मिठाची गरज आहे का? दुधामध्ये मीठ टाकल्यावर काय होतं? दूध नासतं. दुधाला जशी मिठाची गरज नाही किंवा भाजीला साखरेची गरज नाही, भाजी तिखट असते, तिला गोडी साखर कशाला लागते? तसं तुमचं भजन इथं चांगलं दिसत नाही, ते पंढरपूरलाच करा असं ते ब्राह्मण बोलू लागले. कर्णाशी दाविता परिमळ तयानयाची तो केवळ नेत्रा लागून गोष्टी प्रांजळ व्यर्थ कसया सांगाव्या. अहो जिथली गोष्ट तिथं सांगायची असते. आता कान आहे, कानाचं काम काय असतं? ऐकणं. मग कानाला जर वास दाखवला तर त्याचा उपयोग कानाला आहे का? डोळ्याचं काय काम आहे? पाहणं. आणि डोळ्याला जर वास दाखवला त्याचा त्याला उपयोग आहे का? अशा पद्धतीने सांगतात. जिभेशी दाविला आरसा तिस पाहता न दिशे सहसा नेत्राशी दाविता स्वादरसा नये सेविता तयासी. जीभ आहे, आता जिभेचं काम काय असतं? चव पाहणं ही जिभेचं काम आहे. गोड आंबट तिखट. जिभेला जर आरसा दाखवला त्या जिभेला त्याचा काय फायदा आहे? किंवा डोळा आहे आणि त्या डोळ्याला स्वाद दाखवला, जिभेचा जो स्वाद आहे तो डोळ्याला दाखवला, त्याचा फायदा डोळ्याला बी नाही. अशा पद्धतीने सांगतात. देवी कैलासपती उमारमण त्याशी नावडे हरी कीर्तन आता पंढरीशी जाऊन नाचा निर्लज्ज होऊनी. अरे निर्लज्जानो, मी नाही म्हणत, ती ब्राह्मण म्हणतात. अरे बाबांनो, ही इथं नागनाथाला आवडत नाही, महादेवाला आवडत नाही. तुम्ही जे विठ्ठलाचं भजन करताय ती महादेवाला आवडत नाही. तिकडे जावा पंढरपूरला, तिथं महादेवाला विठ्ठलाचं भजन आवडत नाही. ही असणारी ब्राह्मण लोक बोलू लागली. ऐसे बोलतात विजवर श्रोते देती प्रति उत्तर भिन्न न म्हणावे हरिहर तुम्ही विचार करून पै. आता ही ब्राह्मण महाराज वेद शास्त्रामध्ये प्रवीण आहेत आणि अशा ब्राह्मणाला तिथं बसणारी जी श्रोते होती ती श्रोते प्रति उत्तर देऊ लागली.
तुम्ही शास्त्राचे अभ्यासक आहेत, वेदाचे अभ्यासक आहेत, मग तुम्हाला एवढं कळत नाही का? तुका म्हणे हरिहरा भेद नाही दुसरा, किंवा मी विष्णू भक्त मोठा म्हणून निंदी नीलकंठा, तापसी देखोनी करी चेष्टा, त्यासी अधपतन सुटेना. पांडव प्रतापामधली उभी आहे. मी विष्णूचा भक्त आहे म्हणून महादेवाची निंदा करायची का? आणि जर असं केलं तर त्याला अधपतन सुटत नाही. श्रोते सांगू लागली, बाबा विष्णू आणि महादेव याच्यामध्ये भेद नाहीये असं सांगतात. जैसे तीर्थानी जळ भिन्न नसेचे आळूमाळ, ना तरी गोडी आणि गुळ भिन्न केवळ सर्वदाही. बसलेल्या श्रोत्यांनी सांगू लागले, महाराज श्रोत्यांना एवढं ज्ञान येण्याचं काय कारण आहे? संगत कुणाची होती? कीर्तन कुणाचं ऐकत होते? नामदेवाचं कीर्तन होतं आणि बरोबरीला ज्ञानाचा ईश्वर होता. त्याच्यामुळे श्रोत्यांना ज्ञान प्राप्त झालं. त्यांनी सांगितलं, ब्राह्मण लोक हो, तीर्थ आणि पाणी वेगळं आहे का? पाण्याचंच तीर्थ असतंय. किंवा गोडी आणि गुळ वेगळं आहे का? तुम्ही किराणा दुकानामध्ये जावा आणि त्याला सांगा, बाबा साखर तुझ्या पशीच ठेव, मला गोडी दे, देता येईल का त्याला? तशा पद्धतीनं जसं गोडी आणि गुळ वेगळं नाही, तीर्थ आणि पाणी वेगळं नाही, महादेव आणि विष्णू वेगळे नाहीत असं या ठिकाणी सांगतात. दीप आणि प्रकाश जाण पुष्प मकरंद नवती भिन्न, किंवा सरमणी आणि किरण भिन्नपणे असती की. दिवा आणि त्याचं तेज किंवा प्रकाश, दिवा आणि प्रकाश वेगळा नाही, ती एकच आहे. दिवा विजवला की 2 तासानं प्रकाश जातो का? दिवा विजवल्या बरोबर प्रकाश संपतो. किंवा फूल असतं, ते फूल आणि सुवास एकच आहे. जोपर्यंत फूल टवटवीत आहे तोपर्यंत त्याचा सुवास येत असतो. किंवा सूर्य आणि त्याची किरण, सूर्य उगवल्याबरोबर किरण येतात. तशा पद्धतीनं महादेव आणि श्री विष्णू एकच आहेत. श्रोते लोक ब्राह्मणाला बोलतात, मेघ आणि जळ भिन्न न म्हणावे केवळ, की रत्न आणि त्याची किळ निवडून हे सर्वताही, की पक्वान आणि त्याचा स्वाद दोहित निवडावा काय भेद, ना तरी वाद्य आणि नादा सत्या भेद सर्वदाही. देवी शिव विष्णू दोन्ही एक ऐसे बोलती सर्वज्ञ लोक, कीर्तन ऐकून मदनांतक आनंदे डोलत निज प्रीती. श्रोत्यांनी सांगितलं, बाबा महादेव आणि श्री विष्णू एकच आहे. अहो श्रीराम आणि महादेव आणि विष्णू ही तोच आहे. त्याच्यामुळं महादेव आणि श्री विष्णू ही दोघं एकच आहे. श्रीरामाची कीर्ती ऐकल्यावर, श्री विष्णूचं गुणगान ऐकल्यावर महादेव आनंदानं डोलतायत. महाराज आनंदानं डोलतायत. त्याच्यामुळे दोन्ही एक आहे. दोन्ही मध्ये भेद करू नका, तुम्हीच भेद वाढवला आहे असं श्रोते लोक ब्राह्मणाला बोलतात. ऐकून श्रोत्यांचे उत्तर संतप्त झाले द्विजवर, आम्हासी ज्ञान सांगती पामर चित्ती बडी वार धरोनी. आणि त्यांनी सांगितलं होतं, महाराज महादेव आणि श्रीराम किंवा श्री विष्णू एकच आहे. श्रीराम सदा शिवा ते ध्याय, शिववंदी श्रीराम पाय, तेने चापाचे जडत्व जाय, पुष्प प्राय ते झाले बालकांड. अध्याय 18. महादेव श्रीरामाचं भजन करताय आणि श्रीराम महादेवाचं भजन करताय. त्याच्यामुळे त्यांच्यात भेद नाही. राग चालवणारच ब्राह्मणाला, आम्ही एवढं ग्रंथ पाठ केले, शास्त्र पाठ केलंय, पुराण पाठ केलंय, आमची केस गेली सगळं पाठ करू आणि इथं बसलेली लोक ज्यांना काहीच येत नाही, ओवीचा अर्थ कळत नाही, ती लोक आम्हाला ज्ञान सांगते. म्हणून ब्राह्मणाला राग आला. आम्ही ब्राह्मण उंच वर्ण, शास्त्राधिकारी सर्वज्ञ, नामदेवाचे सिद्धांत ज्ञान आमच्या मनानं येई की. अरे बाबा आम्ही उंच वर्ण आहे, आमचा ब्राह्मण हा उच्च वर्ण आहे. बरोबर आहे. ब्राह्मण, वैश्य, क्षत्रिय आणि शूद्र याच्यामध्ये सगळ्यात वर्ण श्रेष्ठ ब्राह्मणाचा आहे, ते बरोबर आहे. पण ही नामदेव कुठून आलाय म्हणले, ह्याच्या कीर्तनानं, ह्याचं कीर्तनच आम्हाला पहिली गोष्ट पटत नाही, मान्य नाही. अशा पद्धतीने ती ब्राह्मण लोक बोलू लागले. आता सत्वर जावे येथून, नाही तरी करू आम्ही ताडण, ऐसे बोलताची ब्राह्मण कोणीच उत्तर न देती. ब्राह्मण होती महाराज. आता गावात दरारा होता त्यांचा पहिल्यापासून. ब्राह्मणाच्या पुढे कोणी गावातलं माणूस जात नव्हतं. त्या ब्राह्मणाने सांगितलं, हे बघा तुमचं ज्ञान तुमच्या पाशी राहू द्या, आम्हाला किती येत आहे आम्हाला माहित आहे. ही कीर्तन बंद म्हणजे बंद, पुढे चालायचं नाही तुम्ही.
नाही तर तुम्ही जर आमचं ऐकलं नाही तर मारतोच म्हणले या काय काला धरून. ग बसले महाराज, कोणी काही बोला ना वाचा. विलंब झाला शिवपूजेसी, मार्गने होय जावयासी, एक म्हणती नामयासी, पिटून लावा सत्वरी. ब्राह्मण लोकांनी विचार केला महादेवाच्या पूजेची वेळ झाली आहे आणि आतमध्ये जायला रस्ता नाही. ह्या श्रोत्यांनी रस्ता धरून ठेवलाय, जायलाच आतमध्ये एंट्री नाहीये. मग काय करायचं? हे नामदेवालाच पकडा म्हणले, जावा म्हणले त्याला, ते थांबव त्याचं कीर्तन, त्याला ओढून आणा म्हणले बाहेर. ती बाहेर आला की सगळी लोक बाहेर येतात, आपल्याला रस्ता मिळतो अशी ब्राह्मण बोलू लागली. वर्ष झाला आपणा कारण, तरी पुन्हा करू सचैल स्नान, ऐसे म्हणून दोघे जण कीर्तन रंगी प्रवेशले. काय विचार आहेत महाराज ब्राह्मणाचे. त्या ब्राह्मणाने विचार केला, ह्या नामदेवाच्या अंगाचा जर आपल्याला स्पर्श झाला तर परत जाऊ गंगेमध्ये स्नान करू. अहो नामदेवाचा स्पर्श व्हायला अनंत जन्माचं पुण्य लागतं. ती ब्राह्मणाकडे नव्हतंच म्हणायचं. त्या ब्राह्मणाने विचार केला, जर याचा स्पर्श झाला तर परत जाऊ गंगेमध्ये स्नान करू, पण जावा दोघं जण, त्या नामदेवाला हाकलून द्या. ब्राह्मण बोलता, जैसे दान देता सत्पात्रा प्रती, कुपात्र चित्ती चरफडती, देवी नामयाच्या कीर्तना प्रती, विप्राव चित्त चालिले. आणि दान देताना एखादं आपण जर एक सप्त्याला पट्टी दिली, पोथी पुराणाला काय दिलं, ज्यालाही पटत नाही त्याला राग येते महाराज. कुपात्री सांगितलं, ज्यालाही जमत नाही आणि आपण वर्गणी इथं दिली की त्याची तळपायाची आग मस्तकाला जाते. तशा पद्धतीनं ही ब्राह्मण लोक जी होती ती नामदेवाच्या जवळ गेले. काय करता? सक्रोध मनती नामयाला, व्यर्थ कास या गलबला मांडिला, शिव दर्शना लागी जावयाला, मार्गा मान फुटेच. दोन ब्राह्मण महाराज कसा तरी मार्ग काढत काढत नामदेवापर्यंत गेली आणि नामदेवाला सांगितलं, काय लावलं रे बडबड, टाइम झालाय किती बघावं. उगाच तू बडबड मोठ्यानं माईक मध्ये वरडायला लागला, इथं आम्हाला पसंत नाही, पटत नाही, इथं आम्हाला महादेवाच्या पूजेला जायला वेळ, मार्ग नाही, रस्ता नाही, बंद कर म्हणले तुझं असलं किराण ते असणारे कीर्तन. ब्राह्मण लोक बोलू लागली, तू आटा कोणी देहभान, आपल्या ऐशेची केले जन, आमचे बुडविले कर्माचरण, सिद्धांत ज्ञान कथुनिया. अरे बाबा तू असलं बोलायला लागला, पोथी पुराणाचा अर्थ सांगायला, कीर्तन करायला, ही सगळी लोक जे आहेत ती भोळी आहेत म्हणले. ह्यांना काय जसं सांगेल तसं ऐकतात. त्याच्यामुळे आमचं जे सिद्धांत ज्ञान आहे ही कोण ऐकणार? तू जर ह्या असणाऱ्या श्रोत्यांना जर तुझ्यासारखं केलं, तुझ्या कीर्तनाकडे वळलं तर आमचं ज्ञान कोण ऐकणार आहे? आमचं आतापर्यंत केलेलं कर्म सगळं भ्रष्ट होईल असं ती ब्राह्मण बोलू लागली. आता देवळा मागे उभा राहून, तिथे निर्लज्जा करी गायन, नामदेवी ऐकून वचन, केले नमन विप्रासी. ब्राह्मणानं सांगितलं, महादेवाच्या मंदिरामध्ये विठ्ठलाचं भजन करायचं नाही, आम्हाला ते पटत नाही. तुला जर तुझ्या विठ्ठलाचं भजन करायचं असेल तर महादेवाच्या मंदिराच्या पाठीमागे जा आणि तिथे निर्लज्जपणे तुला काय करायचंय ती कर असं म्हटल्याबरोबर नामदेवांनी ब्राह्मणाला नमस्कार केला. अवश्य म्हणून बोलून उत्तर, तिथून निघाला वैष्णव वीर, कीर्तन रंग साचार, वितळून गेला त्या समयी. हे कीर्तनामध्ये आलेलं विघ्न होतं महाराज. आता नामदेवांनी ठीक आहे बाबा, तुमचं गाव आहे, तुमच्या गावात तुमचं चालणार आहे, आम्ही कुठून आलोय? लागून आलोय, पंढरपुरावर आलोय. पंढरपूर कुठं, ते औंढ्या नागनाथ कुठं, 150 किलोमीटरचं अंतर आहे. त्याच्यामुळे इथं आमचं काही चालत नाही, तुम्ही म्हणता तसं. नामदेवांनी त्या ब्राह्मणाला नमस्कार केला, तिथून निघाले. पण कीर्तनाचा जो आनंद होता, जो रस होता, तो सगळा विथळून गेला असं सांगतात. जैसा कुंभ भरला तीर्थ करून, त्यात मध्ये पडे येऊन, ही दुग्धा माझी घाली तलवण, नासून जाई तत्काळ. एक कुंभ भरलाय तीर्थानं, पाण्याच्या पवित्र तीर्थानं कुंभ भरलाय, त्याच्यामध्ये मध्य टाकावं किंवा दूध आहे त्या दुधामध्ये मीठ टाकावं, ते दूध जसं नासत तशा पद्धतीने नामदेवाच्या कीर्तनात आलेला जो रंग होता त्या ब्राह्मणाच्या विक्षेपाने संपला असं सांगतं. उगाळून ठेविला चंदन, तयात अवचित पडला लसून, की कस्तुरीत कलविला हिंगण, नाच होय सहजची. देवी उठून चालता विष्णुदास, वितळून गेला कीर्तन रस,
दे कोणी श्रोते या त्याचे तास वाटले क्लेश बहुतची. आणि तशा पद्धतीने कीर्तनाचा आनंद संपला महाराज. सुंदर कीर्तन चालू आहे, त्याच्यामध्ये काहीतरी विघ्न हे ब्राह्मणांनी टाकलं. नामदेव महाराज मंदिराकडच्या पाठीमागे गेले, पण जो आनंद होता, कीर्तनाचा रस होता, तो सगळा संपला. असं सांगतात, जैसे पक्वान पात्री वाढिले त्या उचित कागे उचलिले की प्रवासाहून येता भले तस्करे लुटिले अवचित. कसं झालं हो, एक सुंदर पंच पक्वान्नाचं जेवण वाढलंय, पण ती जेवण वाढायच्या अगोदर एक कावळा यावा आणि ती पदार्थ उचलून घेऊन जावं. किंवा प्रवासी गावाकडे माघारी यायला लागलाय आणि येता येता इष्टीमध्ये उतरल्यावर त्याला चोरानं लुटावं, तशी अवस्था इथं झाली. असं सांगतात, या परिविषाद मानुनी म्हणी सभा उठली ते थोनी नामदेवाच्या मागुनी जाते झाले सकळीक. आणि तशा पद्धतीने कीर्तनाचा रस संपला. श्रोत्यांना सुद्धा म्हटले, काय नाही ब्राह्मण सगळे संपले, काय यांच्या ज्ञानाला करायचंय, आपल्याला नामदेवाचं कीर्तन गोड वाटत होतं. म्हणून नामदेव मंदिराच्या पाठीमागे गेले आणि त्यांच्या बरोबर ही सगळी श्रोते मंडळी त्यांच्या पाठीमागं, नामदेवाच्या पाठीमागं, मंदिराच्या पाठीमागं गेली. वाचा, शिवालयाच्या पृष्ठभागी नामदेवाच्या सतसंगी जाऊनी वैसले कीर्तन रंगी अवघेची जनते देवा. आणि नामदेवानं महादेवाच्या मंदिराच्या पाठीमागं ब्राह्मणानं हाकलून लावल्याबरोबर नामदेव महाराज गेले. त्यांच्या पाठीमागं सगळी श्रोती, तिथं मंदिरात कुणीच राहिलं नाही, सगळी मंदिराच्या पाठीमागं नामदेवाच्या समोर येऊन बसली आणि कीर्तन पुन्हा रंगात आलं. असं सांगतात, आस्तमान होता दिनकराशी किरणही जाती तया सरसी किनृपवर जाता रण्यासी सेनाई सरसी जातासे. सूर्य जर अस्तमानाला गेला, संध्याकाळच्या 6-6:30 वाजल्या, तर सूर्याची किरण सुद्धा त्याच्या पाठीमागं लोप पावतात. किंवा राजा जर अरण्यामध्ये निघाला शिकारीसाठी, तर त्याच्या पाठीमागं सगळं सैन्य जातंय. ग्रंथकर्त्यांना काय सांगायचंय, उदाहरण कशासाठी आहे, नामदेव मंदिराच्या पाठीमागं गेले की सगळी प्रजा जी होती, श्रोते होते, तेही त्यांच्या बरोबर गेले. असं की सांगतात, ज्या दिसे धावे पवन मेघही तिकडेच करीती गमन देवी नामदेवाच्या मागून श्रोतेजन आले की. किंवा वारा ज्या दिशेनं जातो, ज्या दिशेनं वारा जातो, आबाळही त्याच दिशेला असतं. तशा पद्धतीनं नामदेव मंदिराच्या पाठीमागं गेले की सगळे असणारे श्रोते सुद्धा नामदेवाच्या पाठीमागं गेले. असं सांगतात, आल्हादे गरजोनी ते वेळी हरिनामी पिटीली टाळी विष्णुदासाच्या नेत्र कमळी अश्रुपात लोटले. आणि अशा पद्धतीनं परत पाठीमागे गेले, महादेवाच्या पृष्ठभागाला गेले आणि तिथं जाऊन नामदेवाने कीर्तन करायला सुरुवात केली आणि आनंदाने टाळ्या वाजवू लागले. श्रोत्यांना सुद्धा आनंद होत होता. कीर्तन परत रंगामध्ये आलं. वाचा, मने धाव वेगे पतित पावना नाथ नाथा रुक्मिणी रमणा मज विदेशी जग जीवना कामू कलून दिदले पै. आणि नामदेवाने कीर्तनामध्ये पांडुरंगाचा धावा करायला सुरुवात केली. म्हणले, देवा मी विदेशामध्ये आलोय आणि विदेशामध्ये आल्यावर माझी अशी अवस्था का, त्याच्यामुळे तुम्ही आमच्या मदतीला या. नामदेव महाराज बोलतात, आज हरणीने टाकिले पाडस की पक्षीने विसरले अंडजास हिनी जमाईने बाळकास रण्यात टाकिले पै. काशी मेघ विसरला की चपुरावरी चंद्र शोभला नाकरी कमळीनी वरी राग धरिला वासर म्हणण्याच्या परी. आज चैतन्य देहाशी टाकिले की दृष्टीने प्राच्या वेळीले की वायूने प्राणाशी मोकलिले तैसेच झाले विपरीत. आहो पंढरपूर निवासिनी विठाबाई कुलस्वामिनी माझा विसर तुझ लागून कवन्या परी पडीला. समुद्र वलयांकित हिंडोनी सकळ तीर्थे जा पाहिली नयनी परी तू जायचे दृष्टिकोने दैवत नाही देखिले. नामदेव महाराजांनी सांगितलं, देवा तू विटेवरती उभा आहे, कमरेवरती हात आहे, पाय समचरण आहे. जगामध्ये अनेक तीर्थ हिंडलो, मग अशी नावं सांगितली, आबा होते सांगायला ती नावं. सगळी तीर्थ जगामधली हिंडलो, एक बी तीर्थ सोडलं नाही. पण तू जसा मूर्तिमंत तुझं रूप आहे तसं जगामध्ये कुठंच नाही महाराज, आणि कुठंच नाही. ऐसी चंद्रभागा ऐसे भीमा तीर ऐसा विटेवर देव कोठे
पंढरपूर जर सोडला तर विटेवरचा देव जगामध्ये दुसरीकडे कुठेच नाही. नामदेव महाराज बोलतात, समचरण कटी कर ठाण गोजी रे सुकुमार पाहता ध्यान दिगंबर समूळ वीर्य देवान. अहो तुमचं समचरण आहे, विटेवरती उभा आहे, कमरेवरती हात आहे आणि दृष्टी समोर आहे. अशा प्रकारचं स्वरूप जे हृदयामध्ये ठसावलंय जगामध्ये दुसरीकडे नाहीये. नामदेव महाराज बोलतात, टाळ विना मृदुंग वाजती गरुड हटके पताका शोभती दृष्टीशी पाहता नेत्रपाती लहू विसरतीचे पळतवे. आणि अशा प्रकारचं असणारं टाळ चालू आहे, पताका आहेत. नामदेवाच्या कीर्तनामध्ये सुंदर अशा प्रकारचं कीर्तन चालू होतं असं सांगतात. ऐसा नामा सद्गदित होऊन चिंतीला रुक्मिणी कांत तू नवल वर्तले अत्याद्भुत ऐक पवित्र भाविक हो. अशा प्रकारे नामदेव कीर्तन करत होता आणि सगळ्या श्रोत्यांना आनंद वाटत होता आणि कीर्तनामधून भगवंताचा धावा करत होता. त्यावेळेस एक नवल झालं महाराज. काय झालं ऐका. 9 लक्ष पताका स्वर्गीहुनी उतरल्या जैशा सौदामिनी कीर्तन रंगी येऊन उभ्या ठाकल्या अकस्मात. अहो नवल घडलं अद्भुत. नामदेवाच्या कीर्तनामध्ये 9 लाख पताका स्वर्गावरनं आणि त्या पताकाचं तेज किती होतं, वीज चमकावी विजय एवढं तेज त्या पताकावरती होतं आणि 9 लाख पताका स्वर्गावरून तिथं नामदेवाच्या कीर्तनामध्ये उतरल्या असं सांगतात. या 9 लक्ष ध्वजा नव्हेत केवळ नवविधा भक्तीचे उतरले फळ की नवरसाची होणी प्रांजळ तत्काळ कीर्तनी. आणि ते 9 लाख पताकाच नव्हत्या तर ती नवविध भक्तीचं लक्षण होतं. 9 रस आहेत, त्या 9 रसाचं लक्षण तिथं मूर्तिमंत उतरल्या. अशा पद्धतीने नामदेवाच्या कीर्तनामध्ये अघटित घडू लागलं असं सांगतात. आईसे कौतुक देखून विस्मित झाले सकळ जन तटस्थ पाहत राहिले नयन आठवे देवान कोणासी. अशा प्रकारचं नवल पाहिलं महाराज कीर्तनामध्ये. 9 लाख पताका स्वर्गावरनं आल्या. त्याच्यामुळे कीर्तनाला रस आला, आनंद वाटला. श्रोते सगळं देहभान विसरले आणि त्या कीर्तनामध्ये तल्लीन झाले. आनंद विष्णुदासासी उल्हासुनी निज मानसी विठ्ठल नामे करुणे हरसी नाचे कीर्तनी निज प्रेमे. आणि त्या पद्धतीनं नामदेव महाराजाचं कीर्तन चालू होतं. विठ्ठल नावाचा ध्वनी, विठ्ठल आमुचे जीवन, विठ्ठलाचं भजन चालू होतं. सर्व श्रोते टाळ्या वाजवत होते, कीर्तनाचा आनंद घेत होते. कृष्ण पक्षीची यामिनी दाटली होती तमे करुणी पताका तेज दिशा भरुणी कोण दाटल्या सकाळी त्यावेळेस कृष्ण पक्षाची रात्र होती आणि अंधार गुडधूप पडलेला होता. गुडधूप अंधार होता, बाहेरचं आसपासचं काही दिसत नव्हतं. पण ह्या ज्या 9 लाख पताका आलेल्या होत्या, मग अशी सांगितलं विजेसारखं तेज होतं आणि त्या पताकानं सगळं अंधार संपला आणि उजेड तयार झाला असं सांगतात. नाम या मनी आल्हाद थोर टाळ्या नादे भरले अंबर देव वर्षती पुष्प संभार कौतुक पार झाले नामदेवाच्या मनामध्ये आनंद होता महाराज. टाळ्या सगळे श्रोतेजन वाजवत होते, पताका तिथं आलेल्या होत्या. स्वर्गावरनं देव लोक नामदेवाच्या अंगावरती फुलांचा वर्षाव करत होते. कुठं चालू होतं? महादेवाच्या मंदिराच्या पाठीमागे हे सगळं चालू होतं असं सांगतात. आनंदे करुणी कर उभारुनी टाळ्या चुटक्या वाजविती ध्वनी 64 कळा उभ्या राहुनी तटस्थ पाहती कौतुके. सगळं आनंद होता महाराज कीर्तनामध्ये. 64 कला, वेद, शास्त्र, पुराण सगळं तिथं मूर्तिमंत आलेले होते. श्रोते मंडळी चुटक्या वाजून ते असणाऱ्या कीर्तनाचा आनंद घेत होते असं सांगतात. तव नामा कल्पिनी जमनात सर्व साहित्य अनुकूल येत करीत असे पंढरीनाथ परिनिवून दिसे एकची. नामदेव महाराजांनी विचार केला, माझ्या मनामध्ये जी जी इच्छा आहे सगळी पूर्ण होते, फक्त एकाच गोष्टीचं दुःख आहे, महादेव आमच्याकडे विमुख झालेले आहेत. महादेवाच्या फक्त पृष्ठभागावरती कीर्तन आहे, तेवढं महादेवानं जर आमच्याकडे तोंड फिरवलं
तर तेवढं अंत्यकरणाला समाधान. नामदेव महाराज बोलतात, नागनाथे विमुख होऊनी पाठ दिदली हरी कीर्तनी काय अपराध झाला घडूनी मज कडूनी कळना की. आणि नामदेव महाराजांनी विचार केला, नागनाथांनीच आपल्याकडे पाठ फिरवले, कारण त्यांच्या मंदिराच्या पाठीमागे कीर्तन होतं. नामदेव नागनाथ आपल्याकडे पाठ करून बसलेले, त्यांच्या मनात जर आलं तर ते आपल्याकडे मुकही करू शकतात. मग आमच्याच कीर्तनात काहीतरी कमीपणा आहे, म्हणून नामदेव महाराज दुःख करू लागले. शिवालयास ते समोर तरी ते शिरंग येता फार कान पावेची रुक्मिणीवर कोपवल मजवर का धरिला. नामदेवाने विचार केला, आपण मंदिराच्या पाठीमागे आणि महादेवाचं मंदिर जर समोर असतं, कीर्तनाच्या समोर असतं, तर अजून रंग कीर्तनाला आला असता, आनंद वाटला असता. भगवंत विठ्ठल जो आहे, रुक्मिणीचा पती जो आहे, तोच आपल्यावरती रागवला का काय. नामदेव महाराज बोलतात, मने जय क्षीरसागर विहारा लक्ष्मीकांत आदी उदारा अनाथ नाता करुणा करा पावसत्वर मज लागी. आणि नामदेवानं परत धावा सुरुवात केली करायला. कशासाठी? महादेवानं नागनाथाने आमच्याकडे तोंड करावं एवढीच अपेक्षा आहे. कीर्तन त्यांच्या पाठीमागं चालू आहे, त्यांनी फक्त तोंड फिरवावं, बाकी काय सुद्धा नाही. म्हणून भगवंताचा धावा करायला नामदेवजी सुरुवात. जय जय गजेंद्र मोचका करुणालया विधी जनका यादव राया नाम मात्रे निर्सुनी माया पावसत्वर मज लागी. हे असणाऱ्या भगवंता काय काय केलं? गजेंद्राचा उद्धार केला. एवढंच नाही तर विधीचा तू जनक आहे, ब्रह्मदेवाचा सुद्धा बाप आहे. तुझं नाव घेतल्यानंतर ना सगळं ही माया संपते. असा असणारा भगवंता आता आमच्या हाकेसाठी धावा. नामदेवजी बोलतात, उपमन्य घेतली आळ त्याशी दिदला अक्षर सागर वा. तैशा रीती होऊन दयाळ पावसत्वर मज लागी. उपमन्यूनं दुधासाठी आळ घेतली, फुलपात्रभर दूध मिळावं ही तुझ्याकडं आळे घेतली, तर तू त्याला दुधाचा समुद्र दिला. मग आमची बी थोडीशी इच्छा आहे, फक्त नागनाथाने तोंड आमच्याकडे करावं एवढीच अपेक्षा आहे. नामदेव महाराज बोलतात, द्रौपदीची रक्षा वया लाज तिजला केली चतुर्भुज तैसाची कृपाळू होऊन आज पावसत्वर मज लागी. अरे द्रौपदीचं वस्त्रहरण केलं दुष्टांनी, त्यावेळेस तिच्या हाकेला असं धावला, चरणांगुष्ट ही दिसेना. ती दुःशासन साडी फिडू फिडू चक्कर येऊन पडला, पण द्रौपदीच्या पायाचा अंगठा सुद्धा दिसला नाही. एवढी लाज द्रौपदीची राखली. मग आमच्या हाकेला धावून या. नामदेव महाराज बोलतात, आविंदे मारली कीर्तनी गाय तेव्हा तुझं संकट घातले माय तेव्हा पावलीच लवलाय जीवविली धेनु क्षण मात्रे. अहो त्या असणाऱ्या अविंदानं काल कीर्तनामध्ये गाय मारली, म्हणून तुझ्यावरती संकट घातलं. तुला पंढरपुराहून गाय उठवण्यासाठी यावं लागलं. तुझ्यावरती कष्ट झालं म्हणून आमच्यावरती रागवलास की काय. नामदेवजी बोलू लागले, तुषा लागता वनांतरी तेव्हा तू पावलासी झडकरी आता का निष्ठुरांतरी न येसी लवकरी विठ्ठला. आणि पांडुरंगा, मारवाड देशामध्ये आमचा प्रवास चालू होता, त्यावेळेस आम्हाला तहान लागली, पाणी आम्हाला भेटत नव्हतं, तर विहीर भरून पाणी दिलं. मग आता आमच्या हाकेला का धावत नाही? आमची काय इच्छा आहे? फक्त नागनाथाने तोंड आमच्याकडे करावं एवढीच आमची अपेक्षा आहे. नामदेव महाराज बोलतात, माझकडे करून पाठी रावळी बैसला दुर्जटी आता पाहुनी कृपा दृष्टी पाव जगजेटी मज लागी. अहो कीर्तन चालू आहे आणि महादेव आमच्याकडे पाठ करून बसलेत, ही फक्त तिथं कीर्तनामध्ये कमीपणा आहे. महादेवानं नागनाथाने तोंड फिरवावं एवढीच अपेक्षा आहे. नामदेव महाराज बोलतात, ऐसा नामा प्रेम भरित कीर्तना माझी विलपत तू नवल वर्तले अत्याद्भुत परिस भक्त भाविक हो. अशा प्रकारचा असणारा नामदेव कीर्तनामध्ये विलाप करू लागले आणि जी काही विठ्ठल आहे, भगवंत आहे, त्याचा असणारा दावा करू लागले. त्याच वेळेस कीर्तनामध्ये एक नवल घडलं. नवल ऐका, पूर्वाभिमुख होते देऊळ ते पश्चिमेशी फिरले तत्काळ आश्चर्य करीती लोक सकळ धन्य काळ सुदिन तो. अहो महादेवाचं जे औंढा नागनाथाचं जे मंदिर होतं त्याचं तोंड होतं पूर्वेकडे होतं,
आणि पाठीमागे कीर्तन चालू होतं. त्यावेळेस महादेवानं मंदिरच फिरवलं महाराज. आणि पूर्वेकडची दरवाजा होता, तीच तोंड पश्चिमेकडे केला. सगळ्या श्रोत्यांना बघून आनंद वाटला. प्रेमानंद पिठोनी टाळी आनंदली भक्त मंडळी मनती चंद्रमौळी काळी नामया निश्चयी पावला. आणि मग ज्या वेळेस मंदिर फिरवलं महाराज, सोपं आहे का मंदिर फिरवणं? काही न करता मंदिराचं तोंड फिरवलं. जे पूर्वेला होतं दरवाजा तो पश्चिमेला केला. श्रोते लोकांनी पाहिलं. नामदेवाला सांगितलं, नामदेवा विठ्ठलाची कृपा तर तुझ्यावर आहेच, पण महादेव सुद्धा तुझ्यावरती प्रसन्न झाले म्हणून मी मंदिर फिरलं असं सांगतात. नामयाचे ऐकोनी कीर्तन देवळा समेत समवेत पार्वती रमण पश्चिम दिशेशी मुख करुण करीतो श्रवण निज प्रीती. अहो नामदेवाचं कीर्तन चालू होतं आणि नामदेवाचं कीर्तन महादेवाच्या पाठीमागं चालू होतं. ते महादेवानं काय केलं, आपलं मंदिरच फिरवलं आणि नामदेवाच्या पुढं मुख करून बसले. जे पूर्वेला होतं ते पश्चिमेला केलं आणि नामदेवाचं कीर्तन ऐकत असे असणारे महादेवजी बसले असं सांगतात. नामयाची भक्ती अद्भुत देखोनी श्रोते आनंद भरित तया प्रतिनामा विनवित करता दयाळ श्रीहरी. आणि त्यावेळेस तो देऊळ फिरवून असणारा त्या ठिकाणी मंदिर फिरवून महादेव नामदेवाचं कीर्तन ऐकत होते. त्यावेळेस नामदेवाने सांगितलं, ही भगवंताचीच करणी आहे, विठ्ठलाचीच करणी आहे असं सांगतात. शिवरात्रीच्या यामिनीत कीर्तन केले अति अद्भुत तो वासरमणी उदयासी येत तेजयुक्त देखिला. शिवरात्रीच्या दिवशी ज्ञानेश्वर आणि नामदेव तिथं औंढा नागनाथाला आले होते. रात्रभर कीर्तन केलं आणि त्याच रात्रीमध्ये देऊळ फिरलं आणि सूर्य उगवला. काय झालं, पूजा विसर्जन होताची जाण देवळा बाहेर आले ब्राह्मण तो सन्मुख नामयाचे कीर्तन प्रेमानंद होत असे. हे मगाशी आतमध्ये गेलेली ब्राह्मण लोक धोत्रवली करून स्नान करून गेली होती आतमध्ये महादेवाला अभिषेक करायला. पूजा वगैरे सारून सूर्य उगवल्यावर ही बाहेर आली. बाहेर आल्यावर पाहता तर नामदेवाचं कीर्तन देवळाच्या समोरच चालू होतं. ब्राह्मणाने पाहिलं. कीर्ती करुणी प्रात स्नान देऊ पहाती अर्घ्य दान मनती पश्चिम दिशे सहस्र किरण उदयासी आला दिसत आहे. आणि ब्राह्मणाने तीर्थ घेतलं, महादेवाची पूजा केली आणि अर्धदान म्हणजे सूर्याकडे बघून असं वंजळीमध्ये पाणी देऊन खाली सोडावं लागते, त्याला अर्धदान. ती देत असताना बघितलं तर पश्चिम दिशेला सूर्य उगवलं की काय असं त्या ब्राह्मणाला वाटलं असं सांगतात. की आपण पडली दिशा भुली की जागृतीने भ्रांती पडली ना तरी नामयाचे चंद्रमौळी प्रसन्न झाला वाटत असे. ब्राह्मणाने विचार केला, ह्या सगळ्या गोष्टीपैकी एक घडलंय. रात्रभर जागरण झालंय म्हणून आपली बुद्धी भ्रष्ट झाली म्हणून आपल्याला असं दिशाभूल होते, किंवा खरंच या नामदेवाच्या कीर्तनानं नामदेवाला महादेव प्रसन्न झाले की काय असं ब्राह्मण लोक बोलतात. मग विवेक करून या चित्ते पाहते झाले सभोवते तो तीर्थ तैसेची पाती खालते न दिसे समवेत त्या ठाई. आणि त्यावेळेस त्यांनी पाहिलं, सावध चित्तानं पाहिलं. ज्यावेळेस तीर्थाकडे पाहिलं त्या असणाऱ्या पाण्याकडे ते तसंच खालती होतं. देऊळ फिरलेलं त्यांच्या लक्षामध्ये आलं असं सांगतात. देऊळ मात्र फिरवणी देख झाले नाम या सन्मुख आणि दिव्य पताकाने चपळे आयशा दिसत हाती. ब्राह्मणाने पाहिलं महाराज, सकाळ सकाळ बाहेर आल्यावर तीर्थ सगळं जागेवरच आहे. फक्त महादेवाचं जे आहे का नागनाथाचं मंदिर फिरलंय आणि नामदेवाच्या विमुख जे मंदिर होतं ते नामदेवाच्या समोर झालं. आणि ही पताका रात्री नव्हत्या, आता एवढ्या 9 लाख पताका तेजयुक्त कुठून आल्या ब्राह्मण विचार करू लागले. ऐसे देखो निसत्वर आश्चर्य करीती द्विजवर मनती नाम याचा पारा ब्रह्मादिकाशी कळेना. ब्राह्मण लोक विचार करू लागले, महाराज नामदेव आहे, ह्या नामदेवाचा पार ब्रह्मादिक देवांना कळत नाही. कालच ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं होतं, नामदेवाच्या अंतरंगाच्या खुणा विठ्ठलाशिवाय कोणाच्या लक्षात येत नाही. हे ब्राह्मणाला काय कळणार? वाचावं. आपण धरोनी कर्माभिमान वायाची केले त्याचे छळन ऐसा अनुताप मनी धरुण कीर्तन रंगी पावले. मग ब्राह्मणाने विचार केला, आपण जे रात्री केलंय चुकीचं केलंय,
बाहेर गावून आलेल्या महाराज लोकांना आपण हाकलून लावलं, पाप आहे, चुकीचं केलंय, आपण कर्मभ्रष्ट झालो. आपल्या ज्ञानानं सगळं ज्ञान वाया जातं महाराज. विष्णुविन जप व्यर्थ त्याचे ज्ञान, भगवंतावरती मन नाही तर त्याच्या ज्ञानाला काय करायचंय. ब्राह्मणाला पश्चाताप झाला आणि नामदेवाची माफी मागायला कीर्तनात निघाले. नामयासी म्हणती द्विजवर, धन्य तू प्रेमळ वैष्णव वीर, पूर्ण उद्धवाचा अवतार कळले साचारा मासी. ब्राह्मणाने सांगितलं, नामदेवा तू धन्य आहे, पूर्ण तू उद्धवाचा अवतार आहे, हे आमच्या लक्षामध्ये आलं असं सांगतात. नाही ऐकले देखिले नयनी, तैसेच करुणी दाविली करणी, धन्य नाम या तुझी जननी सभा भाग्यवाती. अहो, जी कधीच ऐकलं नाही, जी कधीच पाहिलं नाही ते करून दाखवलं महाराज. मंदिर फिरवणं सोपं आहे का? जी कधीच ऐकलं नाही मंदिर पूर्ण फिरवलं. पूर्व दिशेला जे मंदिराचं मुख होता, दरवाजा होता, तो पश्चिम दिशेला केला. अशा प्रकारचं अघटित केलं. धन्य तुमची माता, धन्य तुझी पिता. ब्राह्मण लोक बोलतात, ऐशी अद्भुत तुझी कीर्ती, फकवाता त्रिजगती, पृथ्वी चंद्र आणि गमस्ती, जोहरी दिसती साकार. ब्राह्मणाने सांगितलं, नामदेवा तुझी जी ही चरित्र आहे, तुझी जी ही कीर्ती आहे, त्रिजगतामध्ये याचा विस्तार व्हावा. आणि कुठपर्यंत व्हावा? जोपर्यंत चंद्र सूर्य आहे पृथ्वी तलावरती, तोपर्यंत तुमच्या कीर्तीचा गजर व्हावा असं या ठिकाणी बोलतात. तोवरी हे तुझे चरित्र, मुखे गाती भक्त पवित्र, कानी ऐकती त्यांची श्रोत्र, पावन होती क्षण मात्रे. जोपर्यंत चंद्र सूर्य अस्तित्वात आहे तोपर्यंत तुझं चरित्र मुखानं सगळं वर्णन करतील, कानानं सगळी श्रोतेजन ऐकतील असं सांगतात. ऐसे बोलो द्विजवर, सद्भावे करीती नमस्कार, म्हणती नाम या तुझा पार, ब्रह्मादिकान लागेची. अशा प्रकारे असणाऱ्या त्या ब्राह्मणाने ज्या नामदेवाला रात्री धमक्या देऊन मंदिराच्या बाहेर काढलं, त्याच नामदेवाच्या पायावरती यांनी डोकं ठेवलं, माफी मागितली आणि सांगितलं, धन्य असणारे तुम्ही वैष्णव आहात असं बोलतात. दुर्वासे अभिमान धरून मरीषाचे केले छळन, संकट जाणून जग जीवन गर्भवासांगी शोषिले. अहो, दुर्वास ऋषीनं अंबरुष राजाला छळलं होतं, त्रास दिला होता. मग अंबरुषी साठी जन्मसोशी येले, दुष्ट निर्दाळिले किती एक. त्या अंबरुषाचं संरक्षण करायला देवाला गर्भवासाला यावं लागलं. अशा पद्धतीने सांगतात की प्रतिष्ठानीचे द्विजवर, त्यांनी छळीला ज्ञानेश्वर, मग रेड्या मुखी साचार वेद जैसे बोलविले. आणि मग त्या असणाऱ्या ब्राह्मणांनी ज्ञानेश्वर महाराजांना त्रास दिला, छळलं. मग ज्ञानेश्वर महाराजांनी कीर्ती दाखवली आणि रेड्याच्या मुखामधून वेद बोलावून दाखवला असं सांगतात. कैसेच्या घटी तत्व केले, शिवालयाशी साक्षात फिरविले, तव नामयाने नेत्र उघडिले, सद्गत होऊन ते दवा. ब्राह्मणाने सांगितलं, नामदेवा अशा प्रकारची तू कीर्ती केली, मंदिर फिरवलंय, ही पूर्ण देऊळच फिरवलं, ही अघटित आहे, जे घडणार नव्हतं ते तू घडवून दाखवलं असं ब्राह्मण बोलत असताना नामदेवाने डोळे उघडले. ऐका, मग प्रेमे करून आरती, ओवाळीला रुक्मिणी पती, साष्टांग नमस्कारुणी प्रीती, खिरापती तेव्हा वाटिल्या. मग नामदेव महाराजांचं कीर्तन संपलं गेलं, आरती केली देवाची, पांडुरंगाला ओवाळलं आणि प्रसाद म्हणून खीर वगैरे श्रोतेजनांना वाढली. पताका उडवणी ते क्षणी, सत्वर गेल्या वैकुंठ भुवनी, ऊर्ध्व मुख करुणी नयनी, जनपाती कौतुके. रात्रीची नामदेवाच्या कीर्तनामध्ये पताका आल्या होत्या, स्वर्गातून वैकुंठातून आल्या होत्या, 9 लाख पताका. त्या सगळ्या निघून गेल्या. श्रोतेजन त्या पत्याकडे पाहू लागले असं सांगतात. शिवालय फिरविले त्या अवसरी, ते तैसेच असे अद्याप वरी, भक्ताभिमानी श्रीहरी, संकट निवारिणी जांगे. नामदेवाचं कीर्तन चालू असताना जी मंदिर फिरलं होतं महादेवाचं, अजून सुद्धा तुम्ही औंढा नागनाथला जर गेले तर फिरलेलं मंदिर तसंच आहे, कारण ती भगवंताची कीर्ती आहे.
भगवंताची करणी आहे. लोकांचा अभिमान घालवण्यासाठी देव हे चरित्र दाखवत असतो असं सांगतात. उपमा द्यावी अमृतास ऐसा कोणता आहे रस सागराच्या उपमेस सरिता कोठोनी आणावी. अहो अमृताला उपमा द्यावी असं जगामध्ये दुसरं काय आहे का? किंवा समुद्र आहे, त्या समुद्राच्या उपमेला नदी मान्यता देईल का? नदीची उपमा समुद्राला देता येईल का? असं सांगतात. पुढीला द्याहीर साधभूत ग्रंथ वधवीर रुक्मिणी कांत मैपती त्याचा मुद्रांकित शरणागत पुढच्या संतांचा. अध्यायामध्ये आता संतांचं चरित्र आहे महाराज. नामदेवाचं चरित्र आहे, देऊळ फिरलं या अध्यायामध्ये. आता पुढच्या अध्यायामध्ये कोणता संत आहे, कोणता भक्त आहे, महिपती बुवा पांडुरंगाच्या कृपेनं त्याचं वर्णन करतील. ऐका. वस्ती श्री विजय भक्त विजय ग्रंथ ऐकता तुष्टेल जगन्नाथ